गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सुंदर मनमोहक सकाळच्या वातावरणामध्ये सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याने स्वतःला असं बनवायला हवं की जिथे तुम्ही असाल ना तिथे सगळे तुमच्यावर प्रेम करतील, जिथून तुम्ही निघून जाल तिथे सगळे तुमची आठवण काढतील, आणि जिथे तुम्ही पोचणार असाल ना तिथे सगळे तुमची वाट बघत राहतील। पण असे आपण आहोत का? कधी विचार केला आहे का तुम्ही? समर्थांनी सांगितलं आहे की मनुष्य कसा असावा की कुठे कार्यक्रम कुठला चालू असेल, शुभ कार्य चालू असेल की तिथे आपली कमी बघा, कुणाला तरी आपली कमी भासायला हवी की हा व्यक्ती असताना तर कार्यक्रम अजून सुंदर झाला असता, या व्यक्तीशिवाय हा कार्यक्रम होणं शक्य नाही, हा व्यक्ती जर आला नाही ना तर आपल्या कार्यक्रमाला शोभा येणार नाही। एवढं सुंदर व्यक्तिमत्व आपलं आहे का? बघा, कधी कधी आपला शेजारी असतो, कधी कधी त्याची कमी भासत असते आणि आपणच म्हणत असतो हा व्यक्ती बघा आज इथे असता तर कार्यक्रमाला अजून मजा आली असती। पण त्याच्या उलटसुद्धा होतं, कधी कधी असा व्यक्तीसुद्धा असतो भजनामध्ये नसतो, कीर्तनामध्ये नसतो, सत्संगामध्ये नसतो, भगवंताचं नाम काय आहे ना त्याला माहीतच नसतं। तो बघा सदा जेव्हा पाहावा ना तेव्हा तो एकांतामध्ये असतो, कुणाच्यामध्ये तो कधी जात नाही, घर सोडून काही करत नाही। अशा व्यक्तीचा काही फायदा आहे का? म्हणजेच असा मनुष्य असून आणि नसून त्याचा काही उपयोग असतो का? काहीच नसतो। बघा, असं म्हणतात की मनुष्यानं मारावं पण कीर्तिरूपी उरावं। म्हणजेच काय? म्हणजे जरी ज्या मनुष्याचा मृत्यू झाला तरी त्याची कीर्ती बघा सर्व जगामध्ये पसरली पाहिजे, त्या कीर्तिरूपी तो बघा जिवंत राहिला पाहिजे। जसे की या महाराष्ट्राचे पूर्ण जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले, बघा त्यांची आजही आपल्या बघा नसानसामध्ये रक्तामध्ये त्यांचं नाव जरी घेतलं ना तर 10 हत्तींचं बळ येऊन जातं। हे सामर्थ्य, ही ऊर्जा, ही नक्की येते कुठून? म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की माणसाचे जर कर्म चांगले असतील ना तर देवसुद्धा तुम्हाला योग्य वेळी साथ देतो। आपल्याला नावं ठेवणारी माणसं असतात, आपलं काहीच वाकडं करू शकत नाही। बघा, फक्त स्वतःवर विश्वास ठेवून चांगलं काम करा। नेहमी लक्षात ठेवा, आपल्यावर बघा कितीही जळणारे असू दे, बघा समर्थांनी जर सांगितलेच आहे की निंदकाचे घर असावे शेजारी। माणसाच्या जीवनामध्ये शत्रू निर्माण कधी होतात? जेव्हा बघा आपल्यामध्ये काहीतरी बदल निर्माण होतो, आपल्या संपत्तीमध्ये वाढ होते, आपण बघा आपल्यामध्ये काहीतरी बदल निर्माण झाल्याशिवाय आपले शत्रू निर्माण होत नाही। बघा, एखादा भिकारी असेल, एक 2 रुपया मागत असेल, त्याचे कोणी शत्रू असतात का? कधीच नाही। पण जो श्रीमंत असतो, धनवान असतो, त्याचे शत्रू बघा किती असतात। म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, या आपले शत्रू निर्माण व्हायला चालू झाले ना की समजून जावं आपली प्रगती व्हायला चालू झाली आहे। पण माणूस इथेच चुकतो की जेव्हा आपले शत्रू निर्माण होतात तेव्हा तो त्या शत्रूंशी बघा विरुद्ध दिशेने वागायला लागतो, त्याच्याशी बघा भांडणं करायला लागतो। पण तू भांडणं करत राहू नकोस, तेव्हा तू शांत राहा। जेव्हा तू शांत राहशील ना तेव्हा शत्रू तुझा गुलाम बनत राहील, शत्रू तुझा गुलाम बनेल। शत्रू एक दिवस असा येईल ना की तो शत्रू आहे तोच तुझे गुणगान गात राहील। म्हणून कधीही मनुष्याने कितीही मोठं झालं, कितीही धनवान झालं, श्रीमंत झालं, तरीही शांत राहावं।
कारण जिथे शांतपणा असतो ना, ती धनवान आणि श्रीमंती सुद्धा टिकते. समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे की बघा, कधी कधी सक्सेसफुल होण्यासाठी एकांत सुद्धा हवा असतो. पण एकांत जर जास्त झाला ना, तर माणसाच्या जीवनामध्ये लक्ष्मी निघून जाते. म्हणून जास्त एकांत नको. एकांत हवा, पण तो स्वतःसाठी हवा. जर जास्त एकांत माणूस राहायला लागला ना, तर तो बघा माणुसकी धर्म तो जपला जात नाही. म्हणून एकांत हवा, पण एवढाही एकांत नको. बघा, एकजुटीने कोणतेही काम केलं ना, एकीनं जर राहिलं ना, तर कितीही अवघड जरी काम असलं ना, तर आपोआप ते व्यवस्थित पार पाडून जातं. म्हणून बघा, एका उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करू. एक दगड बघा कुत्र्याला मारा आणि तो लगेच पळून जाईल. या स्थितीला आपण जो दगड कुत्र्याला मारू ना, तो लगेच पळून जाईल. पण तोच दगड उचला आणि मधमाशीच्या पोळ्याला मारा. बघा, त्या सर्व मिळून तुमच्यावर हल्ला करतील. तुम्हाला कळणार सुद्धा नाही की त्या कधी तुम्हाला चावून निघून गेल्या. तुम्हाला पळून जाण्यास भाग पाडतील. दगड तोच आहे आणि मारणारा सुद्धा तोच आहे, पण फरक आहे तो फक्त एकटे असण्याचा. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की संघटित असण्याचा खूप फरक असतो. म्हणून एकीनं राहा. यश आहे ना, हे यश हे बरोबर आपल्या मागे बघा पळत येईल. म्हणून संघटित राहा, एकीनं राहा. कारण एकीनं राहिलात ना, दुसऱ्याचं मन सुद्धा जिंकता येईल आणि स्वतः सुद्धा आनंदित होऊन राहाल. म्हणून सत्य कधी पराजित होत नसतं. भले ते तुम्हाला उशिरा फरक मिळेल, पण सत्य ते सत्यच असतं ना. बघा, आपण कधी कधी असं म्हणत असतो, या कलियुगामध्ये असं चालत असतं की जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही. जे बोलायला लबाड कामापुरतं वापरण्यात, बघा झुकून नमस्कार करण्यामध्ये, गोड गोड बोलण्यात आणि माणसांना गोड गोड फिरवण्यात पटाईत असतात ना, ते लोक आज समाजात प्रिय होतात. परंतु सत्य असं आहे, हे कटू असलं ना तरी ते पराजित कधीच होत नसतं. तरी काळांतरानं ते पटल्याशिवाय राहत नाही. आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नका, कारण ती काळांतराने उघड होते आणि आपली काहीच किंमत राहत नाही. बघा, लबाडी ही एक आखूड चादर आहे. ती तोंडावर घेतली ना तर पाय उघडे पडतात आणि पायांवर घेतली ना तर तोंड कधी उघडे पडून जाईल ना, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. म्हणून माणसाने आपल्या विचारांशी आणि कर्तव्यांशी, कर्माशी, आचाराशी ठाम राहावं. जरी कोणतीही परिस्थिती निर्माण झाली, कितीही संकट आपल्यावर आलं, तरी सत्याची बाजू कधी सोडू नका. परमेश्वर आपली दरवेळेला परीक्षा घेत असतो. जेव्हा आपल्या जीवनामध्ये असे कठीण प्रसंग येतात, संकट निर्माण होतात, तेव्हा घाबरून जाऊ नका. समजून जा की परमेश्वर आपल्या जवळ आला आहे. आणि जेव्हा परमेश्वर जवळ येतो ना, तेव्हा संकट निर्माण झालेलं असतंच. कारण का? कारण परमेश्वर तेव्हा आपली परीक्षा घेत असतो की माझा भक्त मला सोडून बघा अनार्थ करतो की नाही, असत्य वागतो की नाही, हे परमेश्वर वेळोवेळी पाहत असतो. पण मनुष्य मात्र चुकतो कुठे, की जेव्हा भलं मोठं संकट निर्माण होतं, तेव्हा त्याला बघा अनार्थ बघा वाईट विचारांशी जोडला जातो. तेव्हा सत्याचा विचार तो करत नाही. त्या संकटामधून कसं बाहेर निघावं हे त्याला वाईट विचार प्रवृत्त करत असतात की मी तुमच्या सोबत आहे. पण सत्य कधीही पुढे येत नाही. बघा, सत्य अशी गोष्ट आहे ना, ती एका जागेवर स्थिर असते. तिला सांगावं लागत नाही की मी सत्य आहे. पण असत्य ही अशी गोष्ट आहे ना, ती वेळोवेळी दुसऱ्याला सांगत असते की मी किती सत्य आहे. म्हणून ज्या गोष्टीचा प्रारंभ जे जीवनामध्ये माणसाने निर्माण केलेला असतो ना, तो शेवटपर्यंत सत्याने केला जावा. कारण सत्य जर तुमच्या जीवनामध्ये असेल तर तुम्हाला या जगामध्ये, या विश्वामध्ये कधीच कोणी भयभीत करू शकत नाही. आणि सत्य आहे कुठे,
तर ते भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे, भगवंताच्या उपासनेमध्ये आहे, सद्गुरूंच्या चरणामध्ये आहे. बघा, आपण जेव्हा डोळे बंद करतो आणि सद्गुरूंचे चरण आपल्याला दिसतात ना, तर तीच खरी भक्ती आहे ना. समर्थ पुढे सांगत आहेत की खरा श्रीमंत कोण. बघा, एक भिकारी एकदा एका गाडीमध्ये चढला आणि बघा समोरचा त्याला एक सुटाबुटामध्ये श्रीमंत माणूस बसलेला दिसला. त्याला वाटलं की ही व्यक्ती खूप श्रीमंत दिसते, जर मी त्याच्याकडे भीक मागितली तर तो मला नक्कीच काहीतरी पैसे देईल किंवा काहीतरी मला भेट म्हणून देईल. त्याने त्याच्यापुढं जाऊन हात पसरला आणि भिकाऱ्याला पाहून सेठ म्हणाला, तुम्ही नेहमी इतरांकडून काही मागता, पण तुम्ही कधी कोणाला काही देत का नाही. बघा, भिकारी म्हणाला, सर मी एक भिकारी आहे, मी नेहमी लोकांना विचारत राहतो माझी स्थिती कुठे आहे, जेणेकरून मी कोणाला काही देऊ शकेन. जेव्हा तुम्ही कोणाला काही देऊ शकत नाही ना, तेव्हा तुम्हाला मागण्याचा सुद्धा अधिकार नाही. मी एक व्यापारी आहे आणि फक्त व्यवहारावर विश्वास ठेवतो. जर तुमच्याकडे मला देण्यासारखं काही असेल तर मी तुम्हाला त्या बदल्यात काहीतरी देईल. इतके बोलून सेठ आपल्या स्थानकावर उतरला. इकडे बघा, भिकारी सेठने काय सांगितलं यावर विचार करू लागला. सेठने सांगितलेले शब्द त्या भिकाऱ्याच्या हृदयामध्ये उतरले. तो विचार करू लागला की मला भीक मागून जास्त पैसे मिळत नाही, कारण त्या बदल्यात मी कोणाला काही देऊ शकत नाही. खूप विचार केल्यावर त्यानं ठरवलं की जो कोणी त्याला भीक घालेल त्या व्यक्तीला तो त्या बदल्यात नक्कीच काहीतरी देईल. बघा, दुसऱ्या दिवशी जेव्हा तो स्टेशनजवळ बसला होता तेव्हा त्याची नजर काही फुलांवर पडली, जी स्टेशनच्या आजूबाजूच्या झाडांवर उमललेली होती. त्यानं विचार केला, मी लोकांना काहीतरी फुलं का देऊ नये. त्याला त्याची कल्पना आवडली आणि तिथून काही फुले तोडली. भीक मागण्यासाठी तो ट्रेनमध्ये गेला. जेव्हा कोणी त्याला भीक घालायचं तेव्हा तो त्याला काही फुलं देत असे. काही दिवसातच त्याच्या लक्षात आलं की आता बरेच लोक त्याला भीक देऊ लागले आहेत. तो स्टेशनजवळील सर्व फुले तोडून बघा तो स्वतःजवळ घेत असे आणि जोपर्यंत त्याच्याजवळ फुले होती तोपर्यंत अनेक लोक त्याला फुलं भीक देत होती. एक दिवस जेव्हा तो भीक मागत होता त्यानं पाहिलं तोच सेठ ट्रेनमध्ये बसला आहे, ज्यामुळं त्याला भीक मिळाल्यावर फुलं देण्याची प्रेरणा मिळाली. तो लगेच त्या व्यक्तीकडे गेला आणि म्हणाला, आज माझ्याकडे काही फुले आहेत, तुम्ही मला भीक द्या, मी त्या बदल्यात तुम्हाला काही फुलं देईल. बघा, त्या सेठनं त्याला भिक्षा म्हणून काही पैसे दिले आणि भिकाऱ्याने त्याला काही फुले दिली. त्या सेठला ही गोष्ट खूप आवडली. बघा, तो सेठ म्हणाला, वा क्या बात आहे, आज तू पण माझ्यासारखा व्यापारी झाला आहेस. असं म्हणत तो सेठ स्टेशनवर उतरला. पण त्या सेठनं सांगितलं शब्द पुन्हा एकदा त्या भिकाऱ्याच्या हृदयामध्ये शिरले. सेठनं काय सांगितलं याबद्दल पुन्हा तो विचार करू लागला आणि खूप आनंदी झाला. त्याचे डोळे आता चमकू लागले. त्याला वाटलं की त्याला आता यशाची गुरुकिल्ली मिळाली आहे, ज्याद्वारे तो आपले जीवन बदलू शकतो. तो लगेच ट्रेनमधून खाली उतरला आणि उत्साहाने आकाशाकडे पाहिलं आणि म्हणाला, मी भिकारी नाही, मी एक व्यापारी आहे. मी सुद्धा सेठसारखा होऊ शकतो, मी सुद्धा श्रीमंत होऊ शकतो. बघा, एका वर्षानंतर सूट बूट घातलेले दोन पुरुष एकाच स्टेशनवर प्रवास करत होते. जेव्हा दोघांनी एकमेकांकडे पाहिलं तेव्हा त्यापैकी एकाने हात जोडून दुसऱ्याला विचारलं, आपण मला ओळखलत का? नाही, कदाचित आपण पहिल्यांदा भेटत आहोत. सेठजी, तुम्हाला आठवतंय का? आपण पहिल्यांदा नाही तर तिसऱ्यांदा भेटत आहोत. सेठजी म्हणाले, मला आठवत नाही, तसं आम्ही पहिल्या 2 वेळा कधी भेटलो. आता पहिला माणूस हसला आणि म्हणाला, आपण यापूर्वी एकाच ट्रेनमध्ये 2दा भेटलो होतो. मी तोच भिकारी आहे ज्याला तुम्ही पहिल्या भेटीतच सांगितलं
की मी आयुष्यामध्ये काय करावं आणि दुसऱ्या बैठकीत मी कोण आहे हे तुम्ही सांगितलं. परिणामी आज मी एक मोठा फुलांचा व्यापारी आहे आणि मी या व्यवसायासाठी दुसऱ्या शहरामध्ये जात आहे. तुम्ही मला पहिल्या बैठकीत निसर्गाचा नियम सांगितला होता. त्यानुसार जेव्हा आपण काहीतरी देतो तेव्हाच आपल्याला काहीतरी मिळतं आणि व्यवहाराचा हा नियम खरोखरच वास्तव आहे. मी नेहमीच स्वतःला एक भिकारी समजत असे. मी कधीच यापेक्षा वर उठण्याचा विचार केला नाही आणि जेव्हा मी तुम्हाला दुसऱ्यांदा भेटलो तेव्हा मला सांगितलं की मी बनलो आहे एक व्यापारी. आता मला समजलं की मी खरोखरच भिकारी तर एक व्यापारी झालो आहे. बघा, म्हणजेच माणसाचं असतं कसं. माणूस बघा श्रीमंतच असतो, धनवानच असतो. या कथेचं तात्पर्य काय आहे की माणसाची बघा माणसाची मनस्थिती असते ना, माणसाची वेळ असते, बदलायला वेळ लागत नाही. पण माणसाचे बघा जीवनामध्ये जर योग्य ती मेहनत केली, योग्य त्या वेळेवर बघा मनुष्याचा पाय व्यवस्थित पडला, योग्य ते विचार माणसाने सद्गुणरूपी ग्रहण केले तर मनुष्य श्रीमंत व्हायला वेळ लागत नाही. पण मनुष्याने शांत असायला हवं. मनुष्याला हुशार व्हायचं आहे ना, धनवान बनायचं आहे तर माणसाने भांडणं करून धनवानाने श्रीमंत होता येत नाही. आणि जरीसुद्धा भांडणं करून पैशावाला माणूस होत असेल तरी ते श्रीमंत जास्त टिकत नाही. पण जिथे दया असेल, क्षमा असेल, शांती असेल तर सर्व काही जिंकता येतं, सर्व काही स्वाधीन करता येतं. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये दया, क्षमा, शांती हे 3 गुण जर असतील ना तर सर्वांवर विजय मिळवल्याशिवाय मनुष्य राहत नाही. असं म्हणतात की स्वर्गलोकामध्ये एक दिवशी शनिदेव आणि माता लक्ष्मी यांच्यामध्ये मतभेद चालू होता. आणि लक्ष्मी माता म्हणू लागली मी श्रेष्ठ आहे, तर शनिदेव म्हणू लागले की मी श्रेष्ठ आहे. दोघांमध्ये जेव्हा निर्णय होऊ शकला नाही की कोण श्रेष्ठ आहे तेव्हा त्यांनी पृथ्वीवर जाऊन एखाद्या इमानदार राजाकडून त्यांना न्याय करून घेण्याचा निर्णय घेतला. आणि त्यावेळेला पृथ्वीवर प्रयागराज या ठिकाणी हर्षवर्धन नावाचा राजा राज्य करत होता. ते त्यांच्या न्यायासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होते. आणि शनिदेव आणि माता लक्ष्मी हर्षवर्धन राजाजवळ गेले आणि त्यांना त्यांची समस्या सांगितली. त्यांनी सांगितलं की आम्हा दोघांमध्ये ही सिद्ध होत नाही आहे की आमच्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे. कृपया तुम्ही या गोष्टीचा निर्णय करा. बघा, तेव्हा शनिदेव आणि माता लक्ष्मीचं हे बोलणं ऐकून राजा हर्षवर्धन मोठ्या धर्मसंकटामध्ये अडकले. त्यांना समजतच नव्हतं की दोघांमध्ये मोठं कोणाला म्हणावं. जर शनिदेवाला मोठं सांगितलं तर माता लक्ष्मी रुसेल आणि माता लक्ष्मी रुसली तर माझ्या राज्याची सर्व धन संपत्ती नष्ट होऊन जाईल. आणि जर शनिदेवाला नाराज केलं तर शनिदेव त्यांचा कोप करून माझं पूर्ण राज्य नष्ट करून टाकतील. बघा, राजासाहेब निर्णय देताना विलंब करत आहेत हे पाहून शनिदेव आणि माता लक्ष्मी त्यांना 1 महिन्याचा अवधी देऊन तिथून निघून जातात. त्यांनी सांगितलं की आम्ही 1 महिन्यानंतर तुमच्याजवळ येऊ, तोपर्यंत तुम्ही या गोष्टीवर पूर्णपणे विचार करा. बघा, माता लक्ष्मी आणि शनिदेव परत गेल्यानंतर राजा हर्षवर्धनची झोप पूर्णपणे उडाली होती. ते प्रत्येक क्षणी फक्त याच गोष्टीचा विचार करायचे की 1 महिन्यानंतर जेव्हा शनिदेव आणि माता लक्ष्मी परत येतील तेव्हा मी कोणाला श्रेष्ठ सांगू, मी काय निर्णय देऊ. राजा हर्षवर्धन समोर खूप मोठं बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. त्यांना माहीत होतं की एकाला मोठं सांगितलं तर दुसरा नाराज होईल आणि त्यांच्यावर, त्यांच्या राज्यावर खूप मोठं संकट निर्माण होईल. बघा, राजा हर्षवर्धनची यशोमती नावाची पत्नी होती आणि पतीला अत्यंत चिंतेत पाहून राणीने विचारलं, महाराज तुम्ही कोणत्या गोष्टीने इतके त्रस्त झाला आहात. तुमचे जे काही दुःख असेल ते मला सांगावं.
राजानं त्याच्या पत्नीला सर्व काही हकीकत सांगितली. राजानं बघा त्या राणीनं राजाला एक मार्ग सांगितला. राजासाहेब, तुम्ही स्वतः कोणालाही मोठा किंवा छोटा सांगू नका. त्यांच्या त्यांच्या जागेवरती दोघेही श्रेष्ठ आहेत आणि त्यांच्यामध्ये मोठा कोण आहे या गोष्टीचा निर्णय तुम्ही त्यांच्यावरच सोडा. तुम्ही एक काम करा, तुम्ही एक सोन्याचं आणि एक चांदीचं सिंहासन बनवा. दोन्ही सिंहासन तुमच्या डाव्या आणि उजव्या बाजूला ठेवा. सोन्याचं सिंहासन तुम्ही तुमच्या सिंहासनाच्या उजव्या बाजूला ठेवा, तर चांदीचं सिंहासन डाव्या बाजूला ठेवा. 1 महिन्यानंतर जेव्हा शनिदेव आणि माता लक्ष्मी येतील तेव्हा माता लक्ष्मी तुमच्या उजव्या बाजूला आसन ग्रहण करतील, कारण माता लक्ष्मी ही माता स्वरूप आहे आणि शनिदेव तुमच्या डाव्या बाजूला बसतील. जेव्हा हे तुम्हाला विचारतील तेव्हा त्यांना कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देऊ नका. जेव्हा ते खूप जास्त विचारतील तेव्हा त्यांना म्हणा की तुम्ही तुमच्या श्रेष्ठतेचा निर्णय स्वतःच सांगितला आहे, मी काय उत्तर देऊ शकतो. राणी यशोमतीचं हे बोलणं राजाला पुरेपूर पटलं. बघा, 1 महिन्यानंतर माता लक्ष्मी आणि शनिदेव राजाच्या दरबारामध्ये आले तेव्हा तेच घडलं जसं राणीनं सांगितलं होतं. माता लक्ष्मी तर सोन्याच्या सिंहासनावर विराजमान झाली आणि शनिदेव चांदीच्या सिंहासनावर. जेव्हा त्यांनी दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे या बाबतीत राजाजवळ निर्णय मागितला तेव्हा राजानं सांगितलं की तुम्ही दोघांनी स्वतःच्या तुमच्यामध्ये मोठा छोटा कोण आहे याचा निर्णय सांगितला आहे. यामध्ये तुम्हाला काय सांगू शकतो. हे ऐकून शनिदेव नाराज होऊन तिथून निघून गेले. माता लक्ष्मी राजाला म्हणाली, हे पुत्र, शनिदेव तुमच्यावर नाराज झाले आहेत, त्यामुळं तुमच्यावर खूप मोठं संकट येऊ शकतं. परंतु तू चिंता करू नकोस, मी नेहमी तुझ्यासोबत असेल. शनिदेव राजावर अशा प्रकारे कोपला की त्यांच्या राज्यावर भयंकर प्रमाणामध्ये दुष्काळ पडला. लोक उपाशी पोटी मरू लागले. सर्व प्रजा पशुपक्षी हर्षवर्धन राजाचं राज्य सोडून दुसऱ्या राज्यामध्ये निघून जाऊ लागले. राजाला त्याच्या राज्याची अशी दशा पाहवत नव्हती. 1 वर्षानंतर राजाने त्याचा राज्य सोडण्याचा निर्णय घेतला. आता राजा त्याच्या पत्नीला यशोमतीला सोबत घेऊन घरातून बाहेर निघाले. एका पिशवीमध्ये राजाने काही दागिने हिरे बांधून घेतले. त्यांनी विचार केला की हे खूप उपयोगी पडतील, या वस्तू विकून मी माझा उदरनिर्वाह करू शकतो. राजा राणी घरातून बाहेर निघाले. बघा, त्यावेळी त्याच वेळेला मोठं वादळ आलं आणि 4ही बाजूला अंधार पसरला. त्यामुळे ते त्यांचा रस्ता चुकले. त्यांना काही समजत नव्हतं की कोणत्या दिशेला जावं. तेव्हाच माता लक्ष्मी एका छोट्याशा कन्येचं रूप धारण करून तिथे येते. बघा, लक्ष्मी माता असते एक छोटीशी कन्या बनून तिथे. बघा, त्या कन्येचं रूप धारण करून तिथे येते आणि कंदिलाच्या मदतीने त्या दोघांनाही एका नदीच्या किनाऱ्यावर पोचवते. नदीवर राजा आणि राणीला सोडून माता लक्ष्मी तिथून निघून गेली. आता राजा आणि राणीसमोर समस्या ही होती की ह्या नदीला पार करायचं कसं. बघा, राजा आणि राणी या गोष्टीचा विचार करतच होते की इतक्यातच शनिदेव एका नाविकाचं रूप धारण करून नाव घेऊन तिथे पोचतात. राजानं नाविकाकडं नदी पार करून देण्याचा आग्रह केला. नाविक म्हणाला, हे बघा, मी तुला त्या बाजूला पोचू तर शकतो, परंतु माझे नाव खूप जास्त कमकुवत आहे. या नावेमध्ये फक्त एकच जण बसू शकतो. राजा म्हणाला, ठीक आहे, एकेकालाच पोचव दुसऱ्या किनारी. प्रथम नाविकाने राणीला दुसऱ्या किनाऱ्यावर पोचवलं. त्यानंतर राजाला घेऊन गेला. 3ऱ्या फेरीला त्या नाविकानं राजाची धनाची पिशवी होडीमध्ये ठेवली. परंतु नाविक तर स्वतः शनिदेवच होता आणि म्हणूनच तो ती धनाची पिशवी घेऊन नदीच्या मध्यभागातून गायब झाला. आता तर राजाजवळ जे काही धन होतं ते सुद्धा संपलं होतं. त्यामुळं आता त्याच्यावर अन्नाचं मोठं संकट निर्माण झालं होतं.
राजा हे सर्व देवाची इच्छा आहे असं समजून पुढच्या मार्गाला लागला. चालत चालत राजा एका गावामध्ये पोचला. त्या गावातील लोक जंगलातील लाकडं कापून ते विकण्याचं काम करायचे. राजासुद्धा राणीसोबत त्याच गावामध्ये राहू लागला आणि लाकडं विकून त्याचा उदरनिर्वाह करू लागला होता. लक्ष्मी मातेच्या त्या कृपेनं राजाला जंगलामध्ये चंदनाचा बाग मिळाला. राजाने चंदनाची लाकडं विकून खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसे कमवले. आता तर राजाचा जीवन अतिशय सुखपूर्वक व्यतीत होत होता. राजा आणि राणी आनंदामध्ये आहेत, सुखी आहेत. हे पाहून शनिदेवानं आणखी एक चाळ चालली. एक व्यापारी होता जो त्या गावातून लाकडं गोळा करून दुसऱ्या राज्यामध्ये नेऊन विकायचा. आज त्या व्यापाऱ्याचं जहाज त्याच नदीकिनारी अडकलं होतं. त्याने जहाजाला काढण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु जहाज हलण्याचं नावच घेत नव्हतं. व्यापाऱ्याला काहीच कळलं नाही की आता काय करावं. इतक्यात शनिदेव एका ब्राह्मणाचं रूप धारण करून त्या व्यापाऱ्याच्या जवळ आले आणि म्हणाले, हे व्यापारी, तुझा जहाज चालू शकतो, परंतु जर एखादी पतिव्रता स्त्री तुझ्या जहाजाला हात लावेल तर तुझा जहाज अगदी सहजरित्या चालू शकतो. त्या व्यापाऱ्यानं तसंच केलं जसं त्या ब्राह्मणानं सांगितलं होतं. पूर्ण गावातील स्त्रियांना बोलावलं. सर्व स्त्रियांनी त्या जहाजाला स्पर्श केला, परंतु जहाज पुढं सरकलं नाही. कोणीतरी त्या व्यापाऱ्याला सांगितलं, ही गावामध्ये अजून एक स्त्री बाकी आहे जी इथे आली नाही. व्यापाऱ्यानं त्याची काही माणसं त्या स्त्रीच्या घरी म्हणजेच राजाच्या घरी पाठवली. व्यापाऱ्यानं जेव्हा त्यांची माणसं राजाच्या घरी पाठवली तेव्हा राणी यशोमतीनं तिथे जाण्यास नकार दिला आणि तिने सांगितलं की तिचा नवरा जंगलामध्ये लाकडं कापण्यासाठी गेला आहे, मी तुमच्या जहाजाजवळ येऊ शकत नाही. व्यापाऱ्याच्या माणसांनी परत जाऊन व्यापाऱ्याला सर्व हकीकत सांगितली. व्यापाऱ्याला समजलं की हीच ती स्त्री आहे जी पतिव्रता आहे आणि हीच स्त्री माझा जहाज पुन्हा चालवू शकते. संध्याकाळी पुन्हा त्या व्यापाऱ्यानं त्याची माणसं यशोमतीच्या घरी पाठवली. तेव्हा राजा हर्षवर्धन घरीच होता आणि त्यामुळं त्यांनी व्यापाऱ्याचं निमंत्रण स्वीकार केला. तेव्हा व्यापाऱ्यानं राणीला सांगितलं की तुम्ही जहाजाला स्पर्श करा, ज्यामुळं आमचा जहाज चालू शकेल. तेव्हा राणीनं पतीची अनुमती घेऊन जहाजाला स्पर्श केला. राणी यशोमतीचा स्पर्श होताच जहाज चालू लागलं. हे पाहून व्यापाऱ्याच्या मनामध्ये पाप निर्माण झालं. त्यानं विचार केला की मी जर हिला माझ्यासोबत घेतलं तर माझा खूपच फायदा होईल. ही स्त्री खूपच सुंदर आहे. जर माझं जहाज पुढे कुठं अडकलं तर तिच्या स्पर्शाने मी पुन्हा तिथून तो काढू शकतो. असा विचार करून व्यापाऱ्यानं यशोमतीला त्याच्या जहाजामध्ये ओढलं आणि जहाज घेऊन तिथून निघून गेला. राजा हर्षवर्धन फक्त ओरडत होता, परंतु तेवढ्यात तो जहाज खूप दूरवर गेला होता. राणी यशोमती अत्यंत सुंदर होती. तिला पाहून व्यापाऱ्याच्या मनात पाप जागृत झालं. तो तिला त्याची पत्नी बनवू इच्छित होता. राणी यशोमतीनं व्यापाऱ्याच्या त्रासाला कंटाळून सूर्यदेवाला प्रार्थना केली की तिला तिच्या पतिव्रता धर्माची रक्षा करण्यासाठी शरीरावर कोड येऊ दे. बघा, राणी यशोमतीची प्रार्थना सूर्यदेवानं ऐकली. त्याच वेळेला राणी यशोमतीच्या शरीरावर कोड फुटला आणि अचानक राणी यशोमती कुरूप दिसू लागली. तिचा तो कुरूप शरीर पाहून व्यापारी राणीजवळ आता जात नव्हता, परंतु तो राणीला नेहमी त्याच्यासोबत ठेवायचा. इकडे राजा रडत रडत नदी किनाऱ्यावरून माघारी चालला होता आणि राजाला अशी आशा होती की पुन्हा जर जहाज त्याच मार्गाने आलं तर तो त्याच्या पत्नीला सोडवू शकेल. बघा, लक्ष देऊन ऐका. परंतु राजाला तो जहाज पुन्हा दिसलाच नाही. त्यानंतर राजा त्याच नदी किनारी साधूंच्या आश्रमामध्ये राहू लागला. आता राजा तिथे साधू लोकांची सेवा करू लागला होता आणि साधूंच्या गायी चरण्याचं काम तो करू लागला होता.
आणि गायीच्या शेणापासून तो गोवरी बनू लागला. परंतु लक्ष्मी मातेच्या कृपेनं त्या गोवरी सोन्याच्या बनायचा. अशा प्रकारे काही दिवसातच राजाजवळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याच्या विटा जमल्या. एके दिवशी तोच व्यापारी जो राजाच्या पत्नीला घेऊन गेला होता त्याचा जहाज त्याच नदीवर आला. राजाने त्या व्यापाऱ्याला ओळखलं. राजाने व्यापाऱ्याला विटा दाखवत म्हटलं, जर व्यापारी राजाला त्याच्यासोबत घेऊन गेला तर या सोन्याच्या विटा तो त्या व्यापाऱ्याला देईल. त्या व्यापाऱ्यानं राजाला ओळखलं बघा. परंतु सोन्याच्या विटांच्या लालसामुळं व्यापाऱ्याने राजाला त्याच्या जहाजामध्ये घेतलं. सर्व विटासुद्धा जहाजामध्ये भरवून घेतल्या. जेव्हा जहाज पुढे चालू लागला तेव्हा व्यापाऱ्याने राजाला नदीत ढकलून दिलं. राजाच्या ओरडण्याचा आवाज राणीने ऐकला आणि तिने ताबडतोब एक मोठा लाकूड पाण्यामध्ये फेकून दिला. त्या लाकडाच्या आधारावर राजा एका पुलापर्यंत पोचला आणि तिथे जिथे येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांकडून टोळ वसुली केला जायचा. राजाला तेथील लोकांनी बाहेर काढलं आणि त्या तिथे लोकांनी राजाला विचारलं, तुम्ही कोण आहात आणि कुठून आला आहात? जेव्हा राजानं सांगितलं की तो एक अत्यंत दुःखी माणूस आहे, त्याचं सर्व काही लुटलं गेलं आहे, त्याच्याजवळ काहीच राहिलं नाही, तेथील लोक राजा हर्षवर्धनला पकडून तेथील राजाजवळ घेऊन गेले. हर्षवर्धन राजाने तेथील राजाजवळ नोकरी मागितली. राजानं राजा हर्षवर्धनला त्याच्याजवळ बागेमध्ये एक माळ्याचं काम दिलं. बघा, त्या राजाची एक पुत्री होती. तिच्यासाठी नित्य नेमानं सुंदर फुलांचा गजरा एक माळीनं घेऊन यायची. एके दिवशी राजकुमारीनं माळणीला विचारलं की हल्ली गजरे कोण बनवत असतो? खूपच सुंदर गजरे असतात. माळणीनं राजकुमारीला सांगितलं की एक नवीन नोकर आला आहे जो खूपच सुंदर गजरे बनवतो. राजकुमारीनं त्या नोकऱ्याला पाहण्याची इच्छा व्यक्त केली. जेव्हा तिने त्या राजाला हर्षवर्धनला पाहिलं तेव्हा राजकुमारी त्याच्यावर मोहित झाली आणि राजासोबतच विवाह करण्याचा तिने हट्ट धरला. तिला राजानं खूप नकार दिला. परंतु जेव्हा राजकुमारी ऐकत नाही हे राजाला समजलं तेव्हा त्यानं नाइलाजानं दोघांचं लग्न लावून दिलं आणि जंगलामध्ये एक घर त्यांना दिलं. हळूहळू पुढे दिवस पुढे सरकू लागला. काही दिवस असेच निघून गेले. तेव्हा राजा हर्षवर्धन राजकुमारीला म्हणाला, असं नुसतं बसून राहणं मला आवडत नाही. तू तुझ्या वडिलांना सांग की मला जहाजांचा टोळ वसूल करण्याचा करार मिळवून दे. राजकुमारीनं जेव्हा तिच्या वडिलांना हे सांगितलं तेव्हा राजासुद्धा म्हणाला, ठीक आहे, आता हर्षवर्धन येणाऱ्या जहाजाकडून टोळ वसूल करायचा. अशा प्रकारे जेव्हा 7 वर्ष निघून गेले, शनिदेवाचा प्रभाव जेव्हा संपला बघा, तेव्हा व्यापाऱ्याचा जहाज तिथेच आला. तेव्हा हर्षवर्धनने तो जहाज थांबवला. व्यापाऱ्याला हे पाहून खूप राग आला. तो ताबडतोब तक्रार घेऊन राजाजवळ पोचला. राजानं जेव्हा हर्षवर्धनला विचारलं की त्यानं व्यापाऱ्याचा जहाज का जाऊ दिला नाही तेव्हा हर्षवर्धननं सांगितलं, महाराज, या व्यापाऱ्यानं माझ्या सोन्याच्या विटा घेतल्या आहेत. हा माझ्या सोन्याच्या विटा देत नाही. राजा म्हणाला, तुझ्याकडे काय पुरावा आहे की या व्यापाऱ्याजवळ ज्या विटा आहेत त्या तुझ्या आहेत म्हणून? तेव्हा हर्षवर्धन म्हणाला, महाराज, तुम्ही याला दरबारात सर्वांसमोर बोलवा. त्या विटा एका बाजूनं जोडल्या गेलेल्या आहेत. बघा, तर तो व्यापारी त्या विटा खोलू शकला तर त्या सर्व विटा त्याच्या. जर तो त्या विटा खोलू शकला नाही तर विटा मी उघडून दाखवेल. व्यापारी त्या सर्व विटा दरबारात घेऊन आला. राजा व्यापाऱ्याला म्हणाला, जर या विटा तुझ्या असतील तर तू या विटा उघडून दाखव आणि जर तू त्या विटा उघडू शकला नाहीस तर तुझ्याकडून या विटा घेण्यात येतील. बघा, तो व्यापारी संध्याकाळपर्यंत त्या विटा उघडण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याच्याकडून एकसुद्धा वीट उघडली गेली नाही. शेवटी जेव्हा रात्र व्हायला आली तेव्हा राजाचा जावई हर्षवर्धन याची पाळी आली आणि त्याने काही क्षणातच ती वीट उघडून दाखवली. तेव्हा राजानं विचारलं
की तू कोण आहेस? तेव्हा राजा हर्षवर्धनाने सर्व कथा सांगितली की महाराज मी माझी पत्नी यशोमती, आम्ही दोघांना या व्यापाऱ्यानं फसवलेलं आहे आणि माझ्या पत्नीला यशोमतीला यानं माझ्याकडून हिसकावून घेतलं आहे. कृपया तुम्ही मला माझी राणी मिळवून द्या. राजाने व्यापाऱ्याला सांगून ताबडतोब यशोमतीला आणण्यास सांगितलं आणि व्यापाऱ्याला पकडून त्याला कठोर शिक्षा सुनावण्यात आली. राणी यशोमतीनं पुन्हा सूर्यदेवासमोर प्रार्थना केली की माझा पूर्वीचा रूप मला परत करावा. भगवान सूर्यदेवानं कृपेने राणी पुन्हा सुंदर झाली. राजानं आदरपूर्वक हर्षवर्धन राजाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये धन दौलत देऊन त्याचा निरोप घेतला. राजा पुन्हा त्याच्या राज्यात परत आला आणि पुन्हा राजसिंहासनावर विराजमान झाला. बघा, एके दिवशी शनिदेव आणि माता लक्ष्मी तिथे प्रकट झाले आणि शनिदेवानं राजा हर्षवर्धनाला म्हटलं, राजनामा दोघांची स्पर्धा तर एक निमित्त होता. आम्ही तुमच्या सत्याची परीक्षा घेऊ इच्छित होतो. आता मी तुम्हाला सांगतो की असं कोणतं लोक आहेत ज्यांचा नाश कधीच होत नाही. नंबर एक विपत्तीमध्ये सुद्धा जो धर्माचा नाश आणि सत्याचा त्याग करत नाही त्याचा कधीच नाश होत नाही. कठीण प्रसंगामध्ये देवतासुद्धा त्याची मदत करतात. नंबर 2, गरिबी आल्यावर सुद्धा जो व्यक्ती अन्यायाचा मार्ग स्वीकारत नाही, पापी मार्गाने जो धन कमावत नाही, असा व्यक्ती देवतांचा सदैव कृपापात्र ठरतो. मी त्याचा कधीच वाईट करत नाही. त्याचबरोबर अशा व्यक्तीवर माता लक्ष्मीची कृपा सदैव टिकून राहते. आणि नंबर 3, धन संपत्ती आल्यानंतर सुद्धा जो त्याचा अभिमान, त्याचा गर्व करत नाही, गुरुजनांचा, दीन दुबळ्यांचा जो अपमान करत नाही, मी त्यांचा कधीच वाईट करत नाही. मी नेहमी त्यांची मदतच करत असतो. माझ्या कृपेने लोक क्षणातच धनवान बनतात आणि क्षणातच कंगालसुद्धा बनतात. त्यानंतर शनिदेवाच्या राजाला आशीर्वाद दिला की तुझं राज्य आता संपन्न होऊन जाईल. धनधान्याची, दौलतीची तुझ्या राज्यामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता नसेल. तुझी प्रजा नेहमी आनंदामध्ये असेल. कधीच दुःख, दारिद्र्यता तुझ्या राज्यावर येणार नाही. राजाला वरदान देऊन शनिदेव आणि लक्ष्मी माता तिथून निघून जातात. या कथेचं तात्पर्य काय? बघा, माणसाकडे कितीही संपत्ती असू द्या, माणूस कितीही धनवान असू द्या, पण परमेश्वर जेव्हा परीक्षा पाहतो ना, त्या परीक्षामधून जर आपण पास झालो ना, तर माणसाच्या जीवनामध्ये तो कधीच कंगाल बनत नाही. पण कधीकधी मनुष्याचं काय होतं की थोडी जरी संपत्ती आपल्याकडं आली ना, तरी मनुष्याचं गर्वामध्ये रूपांतर होतं, अहंकारामध्ये रूपांतर होतं. पण समर्थांनी सांगितलेलंच आहे की जिथे दया, क्षमा, शांती असते ना, त्याला कधीच कोणताही काळ असू द्या, कोणताही वेळ असू द्या, कधीच त्याला भय राहत नाही. आणि बघा, समर्थांनी तर एवढी शक्ती दिली आहे, एवढी ऊर्जा प्रदान केली आहे, मनुष्याला मृत्यूचं सुद्धा भय राहिलेलं नाही. एवढीच बघा, आजच्या या कलियुगामध्ये बघा, भरपूर श्रीमंत असलेला व्यक्ती असतो ना, बघा, दुसरं कोणतं संकट आलं त्याला घाबरणार नाही. पण जेव्हा त्याच्या मृत्यू समोर उभं राहील ना, तेव्हा बघा कापायची सुरुवात निर्माण होईल. मृत्यूचं भय एवढं भयंकर असतं की कुणालाच मृत्यू नको आहे. प्रत्येक माणूस अमर व्हायला बघतो, पण समर्थांनी सांगितलं आहे की मृत्यूचं भय कुणाला नसतं, की जो नामस्मरणामध्ये आहे, ज्याला सर्व काही माहीत आहे. माझा मृत्यू जरी समोर आला ना, तरी नामस्मरण, माझा परमेश्वर माझ्यासोबत आहे. जरी मला न्यायला आला ना, तर मी यमासोबत जाणार नाही, मी माझा भगवंत मला स्वतः घेऊन जाईल. एवढी शक्ती आणि ही एवढी ऊर्जा ही कोणत्या भक्तिमार्गामध्ये आहे का? जिथे समर्थांची वाणी, समर्थांचे विचार आपल्या चराचरामध्ये, या मनामध्ये रुजलेले आहे, इथेचे शक्य आहे ना. पण आजचा हा मनुष्य बघा, आपल्या मनामध्ये नामस्मरण करायचं काय हेच विसरलेला आहे.
पण जिथे नामस्मरण असतं, जिथे उपासना असते, तिथे हे सर्व काही शक्य आहे. आपण म्हणतो ना की चमत्कार नक्की होतो कसा, पण चमत्कार होतं कुठे? कुणाला पाहायचं असेल ना तर समर्थांचं सद्गुरूंचं नामस्मरण करा. बघा, कसलीही या मनामध्ये चिंता न करता, कसलाही विचार न करता योग्य पद्धतीने नामस्मरण करा. बघा, तुमच्या जीवनामध्ये असा चमत्कार घडून येईल ना, तुम्हाला कळणार सुद्धा नाही की मी होतो कसा आणि आता झालो कसा. समर्थांनी सांगितलं आहे, तुम्ही हे जरी निरूपण श्रवण करत आहात ना, तरी हे निरूपण जेव्हा तुम्ही श्रवण करा तेव्हा तुम्ही छोटं होऊन श्रवण करा. जर तुम्ही मोठं होऊन जर हे निरूपण श्रवण केलं ना, तर तुम्हाला कळणार सुद्धा नाही नक्की हे निरूपण आहे कुणासाठी. बघा, कधी कधी मनुष्य असं म्हणत असतो की बघा, हे निरूपण तर लहान मुलांसारखं आहे. बघा, मग मी मोठा काय श्रवण करू? पण समर्थांनी सांगितलेलं आहे की इथे लहानच व्हावं लागतं. जो लहान होतो ना तोच खरा भक्तिमार्ग समजतो. जो मोठा आहे त्याला भक्तिमार्गाची गरज नव्हे. आणि समर्थांनी सांगितलेलं आहे की बघा, जो कोणताही विचार करत नाही, ज्याला कोणत्याही गोष्टीची पर्वा नसते, तोच भक्ती करतो आणि तोच उपासना करतो. पण ज्याला वाटत असतं मला सर्व काही येतं, मग मी या गोष्टीचा का विचार करू? मला सर्व काही माहीत आहे की उपासना काय आहे, भक्तिमार्ग काय आहे, समर्थ काय आहेत, मग मी का उपासना करू? मी का टिळा लावू? मी का सर्व वाचन करू? या सर्व गोष्टीचा अहंकार ज्याला येतो ना, तो कधीच भक्तिमार्ग व्यवस्थित होत नाही. बघा, आपण कधी कधी म्हणतो की 10-10, 20-20 वर्ष होऊन सुद्धा याला बोलण्याची बघा पद्धत नाही. बघा, आपण भक्ती करतो, भक्ती मार्गामध्ये आहोत, उपासना करतोय, सर्व काही व्यवस्थित करतोय, नामस्मरण करतोय, पण माणुसकी धर्म कधी पाळला जात नाही. जेव्हा आपण गावामध्ये राहतो, एखाद्या एरियामध्ये राहतो, तेव्हा समोरचे आपले शेजारी असतात, ते सुद्धा म्हणत असतात की याचा भक्तिमार्ग करून याची वैखरी ताब्यामध्ये नाही, समोरच्याशी कसं बोलावं हे याला कळत नाही. बघा, प्रत्येक धर्मीयांना हा वाईट बोलत असतो, कुणाशी याचं चांगलं पटत नाही. मग जर असे लोक म्हणत असतील तर आपण भक्तिमार्ग करून केला काय? कधीतरी विचार करा. दुसऱ्याला नावं ठेवत बसू नका. जेव्हा आपण दुसऱ्याला नावं ठेवतो ना, तेव्हा ही बाकीची बोटं असतात ना, आपण एक बोटाने दुसऱ्याला नावं ठेवतो, पण जी उरलेली बोटं असतात ना ती आपल्याकडं असतात. म्हणून कुणीही श्रवण करायचं असेल, कोणतंही निरूपण श्रवण करायचं असेल तर कोणाला दोष देत बसू नका. कारण समर्थांनी सांगितलेलं आहे, तुम्हाला ऐकायचं असेल ना तर ते व्यवस्थित मन लावून ऐका, आणि जर ऐकायचं नसेल ना तर त्या ऐकूसुद्धा नका. पण समोरच्या भक्तिमार्गाला, समोरच्या व्यक्तीला दोष देत बसू नका. कारण जेव्हा तुम्ही दोष देता ना, जेव्हा तुम्ही समोरच्याला कमी लेखू इच्छिता, तेव्हा तुम्ही कमावलेले पुण्य असतं ना, ते पापामध्ये रूपांतर होतं. आणि जेवढे वर्ष तुम्ही भक्तिमार्गामध्ये घालवलेले आहात त्याचा काहीही फायदा होत नाही. म्हणून प्रत्येक मनुष्यानं दुसऱ्याला दोष देऊ नका. जर प्रगती करायची असेल ना तर स्वतःमध्ये करा. दया, क्षमा, शांती निर्माण करून स्वतःमध्ये परमेश्वराचं स्वरूप निर्माण करा. कारण हे परमेश्वराचं स्वरूप आहे ना, एक ना एक दिवस तुम्हाला परमेश्वर रूपी नावेमध्ये बसून घेऊन जाईल. तुम्हाला कळणार सुद्धा नाही मी कधी हे श्रेष्ठत्व निर्माण केलं. पण हा अहंकार जाईल तेव्हाच शक्य होईल ना. म्हणून नामस्मरण करा, उपासना करा आणि दुसऱ्याला कधीच कमी लेखू नका. तरच हे जीवन सुंदर आहे आणि तरच हे जीवन सुंदर होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.